नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती. मी तुमचा सातारकर आब्या. तर एक्साइटमेंट एवढी आहे, आय डोंट नो वाय. मी खूप दिवसानंतर बुलेट काढली आहे बाहेर, क्लासिक बाहेर काढली आपली. की खूप दिवसानंतर मी राईड नाही म्हणू शकत, बट निघालो मी सातारला. मला माहीत नाही का, आय एम सो मच एक्सायटेड, कारण मी खूप दिवसानंतर या बाईकवरती बसलो आहे. तुम्ही जर अवतार पिक्चर बघितला असेल तर ते लोक ड्रॅगनवरती बसतात, व त्यांची ती शेफ्टी असते, ती शेफ्टी ती त्याच्या कुठल्या तरी शेफ्टीसोबत का कशासोबत तरी ते अटॅच करतात ना, वास तीच फिलिंग येते मला आत्ता क्लासिकवरती बसून. भाई काय करू मी, कुठे जाऊ. आय एम सो मच हॅपी राईट नाव. आय कांट इवन एक्सप्लेन. मी एक्सप्लेनच करू शकत नाही, माझ्याकडे शब्दच पुरेसे नाही आहेत तेवढे की मी किती आत्ता खुश आहे, मी काय फील करतोय. भाई काय करू मी, कुठं जाऊ भाई, नको. निशब्द.com. मी जॅकेट घातले. पाऊस पडणार आहे, आय नो. मला भिजायचं आहे, संपला विषय. ठीक आहे, मला भिजायचं आहे. का भिजायचं आहे, मी लायनर नाही घातलेला आतमध्ये, कारण कंटाळा म्हणतो ना आपण, ते म्हणू शकतो. कारण लायनर होता माझा वरच्या रूममध्ये आणि मी होतो खाली हॉलमध्ये. तुम्ही लास्ट टाईम कुठेतरी राईडला गेलो त्यावेळेस मी तो लायनर घेऊन गेलो सोबत, तर मला आता आठवत नाही आहे. हां, बट तो बॅगमध्ये आहे माझ्या, आणि बॅग वरच्या रूममध्ये आहे. तर मला कंटाळा आला होता तिथं जाऊन ती बॅग ओपन करा, त्यातनं तो लायनर काढा, परत लावा आणि चला. नाही पाहिजे भाई, भिजलो, संपला विषय. शेवट करून टाकायचा, विषय संपला भाई. हा जो फील आहे ना, आफ्टर सो मेनी डेज यू राईड युअर बाईक, अँड दॅट फिलिंग इज टोटली वर्थ आहे. एवढे दिवस आपण कामं करतो, त्याच्यानंतर एक दिवस असा येतो. आता माझी गाडी चालवायची इच्छा न होण्यामागचं कारण एकच होतं की गाडी व्यवस्थित चालत नव्हती. का चालत नव्हती तर ते मी मागच्या भरपूर ब्लॉगमध्ये बोललो आहे. कारण की माझी फसवणूक झाली आहे गाडीच्या कामाबद्दल, खूप मोठी फसवणूक झाली आहे. मी 15 ते 17 हजार रुपयाचं काम केलं गाडीचं, क्रँकचं. बट आता मला असं फील होतं आहे, मी दुसरीकडे गाडी दाखवली, फ्रान्सिस भाईंना दाखवली, अजून एक आहे सातारमध्येच फिटर, त्याला दाखवली. तर तो स्पष्ट बोलला की गाडीचं क्रँकचं काम केलेलंच नाही आहे, जस्ट खोललं आहे आणि जोडलं आणि पैसे घेतलेत तुझ्याकडून. कारण माझ्यासमोर तर काम झालेलं नाही आहे. सो गाडीच्या इंजिनचा आवाज येतो आहे, गडगड, पण नाही भाई, आज आवाज आला, इंजिन फुटलं तरी चालेल, पण आज भाई मी निघालो आहे सातारला. मला माहीत नाही, मला माहीतच नाही बाकीचं काय. टायर प्रेशर एकदा बघितल्यावरती गाडी जरा व्यवस्थित चालेल, गाडी आता व्यवस्थित चालत नाही आहे. आणि मला ही पण गोष्ट माहिती आहे की जेव्हा मी गाडीवरून उतरणार तेव्हा मला बॅक पेन होणार आहे, जोरात रिटून बॅक पेन होणार आहे मला. पण बाई साल्टी केली ना तरी चालेल, काय नाही राहिलं तरी चालेल, पण रुतबा नाही कमी झाला पाहिजे, एवढंच लक्षात ठेवायचं बाई. भाई ब्रेक नाही लागत, अजिबातच नाही लागत आहे. if you know असं बाई. घरातले पण बघतात ब्लॉग, मस्ती नको करायला, काहीतरी फालतूगिरी नको करायला. मजा येते बाई. मी आज म्हणजे एवढा फालतूपणा केला आहे ना, मला माहीत नाही. मी सकाळी उठलो, आवरलं वगैरे सगळं. आवरलं तर नाही, असाच फिरत होतो बिंडोकसारखा. उठलो, खाली गेलो, नाश्ता पाणी केलं, चहा वगैरे पिला. आता मी काळा चहा चालू केला आहे. आणि तिथून परत मग ताळाला गेलो आणि भावाला बोललो गाडी दे, वेरणा घेऊन जायची इच्छा होती माझी. तर तो बोलला नाही, मी गाडी घेऊन चाललो आहे कामाला लावायला. तर बोललो ठीक आहे भाई, ठीक आहे भाई, ठीक आहे भाई, ठीक आहे. कालच रक्षाबंधन झाला भाई, इज्जत आहे का नाही भाई. तर तो बोलला नाही देणार गाडी, त्याने मला हकलवला तिथनं. मी तारायला गेलो, मामाला डबा द्यायचा होता. मग मी झेन काढली होती,
मग झेन घेऊन गेलो. मग विचार करत होतो काय करू, झेन घेऊन जाऊ का की झेन घेऊन जाऊ का. आज संडे आहे आय थिंक सो. आज संडे आहे. तर संडेचा सीन असा असतो की घाटामध्ये असते पोलीस. त्या गाडीचं रिपासिंग वगैरे आहे 2027पर्यंत. बट सीन असा आहे की तिचे नंबर प्लेट, HSRP नंबर प्लेट मी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, कारण गाडीची कागदपत्र माझ्याकडे नाही आहेत. सो बघू. मग नंतर विचार केला स्विफ्ट घेऊन जावं. स्विफ्टचे टायर चांगले नाही आहेत. परत विचार केला की बाहेरची युनिकॉर्न घेऊन जायची मोठ्या भावाची. तर युनिकॉर्नचा प्रॉब्लेम असा आहे की युनिकॉर्न कधी कधी चालू होत नाही. मग म्हणलं भाई अब तो एक ही बंदा बचता है, एक ही चीज़ बचती है जो अपन को कभी धोखा नहीं दे सकती. तर मग मी डायरेक्ट बुलेट काढली. बुलेटची अवस्था एवढी घाण होती भाई, बघवली नसती एवढी घाण होती. मग बुलेटला घेतली भाई, बुलेटला जरा धुतली भाई. आणि नंतर मग म्हणलं चलो गाइज निकलते अब राईड पे. राईड नाही म्हणत भाई, हे सगळं एका कर्नाटक पासिंग आय थिंक रायडर आहे. म्हणजे रायडिंग गेअर्स वगैरे बघून तो जरा हे झाला, बघत होता, नोटीस करत होता. So we are at the highway, we are on NH4 right now, so let's go enjoy the ride. गाडी नीट नाही चालत आहे भाई, काही पण म्हणा. मला आलाय वैताग. रस्त्यामुळे चालत नाही आहे. टायर प्रेशर तर तो बोलला बरोबर आहे. रस्ता जरा अपडाऊन असल्यामुळे तसं होतं आहे. आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग. पण काय असतं ना, शेवटी जे आहे तसं एक्सेप्ट करा. ओके, हे थोडं डीप झालं आय थिंक. सो वी आर टेकिंग लेफ्ट फ्रॉम हियर. आणि इथून अराऊंड एक 10 किलोमीटर पण नसेल आय थिंक सो. तिथून घाटात पोचलो की घाटातनं मग डायरेक्ट वर. एक वेळ अशी होती की घाट म्हणजे काय मला माहीत नव्हतं. ओके, आय एम म्हणजे सिरियसली सांगतोय मी, फ्रँकली स्पीकिंग आय डिडंट इवन नो की घाटात काय आहे, घाट म्हणजे कुठं आहे, घाट काय विषय. मला फक्त माहिती होतं की ह्या रस्त्याने असं वरती गेलं की मग तिकडे घाट आहे. पण घाटातून व्ह्यू कसा आहे काय आहे मला काहीच माहिती नव्हतं. बट आता असं होतं आहे की भाई प्रत्येक सॅटर्डेला नाही तर संडेला मी देत असतो पडीक. एक म्हणजे काय म्हणतो आपण, एक चेंज, शांतता, पीस, फाइंडिंग पीस. थंबनेल भारी आहे भाई, फाइंडिंग पीस. सातारला जर तुम्हाला जायचं आहे ना, आता समजा तुम्हाला राजवाड्यावरती जायचं आहे, ठीक आहे, तर तुम्ही इकडून फिरून गेला की तुम्ही इथून जाणार पोवई नाक्यावरती. पोवई नाक्यावरून गेला बॉम्बे रेस्टॉरंटवरती जाणार, किंवा अजिंठा चौकातनं जाणार, किंवा अलीकडचा कोडोली फाट्यावरून जाणार. ठीक आहे, तर एकदम सोपा मार्ग मी तुम्हाला सांगतो. इथून तिकडे जायची गरज नाही आहे. ठीक आहे, तुम्ही तारळावरून आला किंवा उमरजवरून आला, नागटनवरून आला, तर शेंद्र्यातून लेफ्ट घ्यायचा, बोगद्यात जायचं, बोगद्यातून राईट घ्यायचा, राईट घेतला समर्थ मंदिरपासून जरासं पुढे जाऊन पहिला लेफ्ट घेतला, तुम्ही डायरेक्ट राजवाड्यावरती पोचताय. मेन राजवाड्यावरती पोचताय डायरेक्ट. खूप सोपा रस्ता आहे आणि एकदम जवळ आहे. असं नाही की भाई खूपच लांब आहे, एकदमच तुम्हाला असं हे होईल. एकदम जवळ आहे खूप. म्हणजे ठीक आहे, म्हणजे हा हायवे आहे मेन पलीकडचा, तो फास्ट पोहोचणार ठीक आहे, बट तिथून तुम्हाला तेवढं अंतर परत कवर करावं लागतंयच ना. तो सीन आहे. इथून जर तुम्ही गेला तर तुमचा वेळ पण वाचतोय आणि तुम्ही लवकर पण पोचताय. मोस्ट अनवॉन्टेड प्लेस इन सातारा, डंप यार्ड. एवढा घाणेरडा वास येतोय काय सांगू भाई. आम्ही म्हणतो चला हे ठीक आहे, ॲक्च्युली जागा खूप चुकीची वाटते मला. का तर भाई वरती अजिंक्य तारा, भाई साताऱ्याच्या अनबानशान अजिंक्य तारा वरती, आणि त्याच्या वरतून जरी बघितलं तरी दिसणार आहे भाई. ते डोंगरच्या डोंगर हे बघा साठलेले सगळे घाणीचे. काय अवघडच आहे. आपण बोलून काय होणार आहे, काहीच नाही. वी आर ऑलमोस्ट ॲट सातारा. बोगद्यामध्ये आलो आहे. तर बोगद्याचं वैशिष्ट्य आय डोंट थिंक सो मी तुम्हाला कधी सांगितलं आहे, मला आठवत नाही आहे सांगितलं असलं तरी.
तर बोगदा इज वन ऑफ दॅट प्लेसेस की वन ऑफ दोज प्लेसेस की जो इंग्रज जेव्हा होते भारतामध्ये त्यांनी हा बोगदा बांधला होता. आय डोंट नो, मला एवढी माहीत नाही आहे, बट मी कन्फर्म नाही आहे, मला जरा सर्च करावं लागेल. ओके सो गाईज, मी आयफोन घेतला आहे. मी बोललो होतो लास्ट ब्लॉगमध्ये की मला फोन घ्यायचा आहे, सो मी घेतला आहे फोन. गाईज वॉटरफॉल बघा किती मोठा आहे. दिस इज द ब्युटी ऑफ सातारा, नॉट दिस ते पाणी वगैरे पडतंय ते. नो ऑफेन्स गाईज, नो ऑफेन्स, नो ऑफेन्स. दिस इज द ब्युटी, यू गॅस कॅन सी. तर राईड करायला जी मजा येते ना भाई, कुठेच नाही दुसरीकडे. मंकी पोलीस थांबलेत. काय आपलं आहे बाई, सगळं हेल्मेट आहे, सगळं आहे. हे चालू आहे, गोप्रो चालू आहे, सो काही सीन नाही आहेत. मी काय बोलूच नाही शकत कोण. विषय एंड. लग्न आहे बहुतेक इथं कोणाचं तरी. तुझसे भाई मेरी तू ही पहचान, माया तेरी मेरी जिंदगानी. ह्या गाडीवर बसलं की काय बोलायचं नसतं, रिच्युअल आहे तो. फक्त एन्जॉय द राईड, एन्जॉय द पॉवर, एन्जॉय द रॉनेस ऑफ दिस बाईक. नेरा मागं राहील, लईच मागं राहील तो, थांबतो हळूहळू. भाई असतो आरामखोर मला, त्याला वाटलं मी फास्ट गाडी. सो झालं आहे आमचं सगळं डिस्कशन वगैरे. हा जहीर एक्सपल्स आहे, याची मित्र आहे माझा. सो आम्ही आता गोव्याचं प्लॅनिंग करतो आहे आणि सर फोटो काढत आहेत. झालं भाई साहब. अरे भारी करतो सर. फीज किती आहेत तुमच्या क्लासेसच्या? ते बघा असं असतं, माझ्या मूडवर असतं. असं कधी कोणालाही शिकवत नाही. आमचा प्लॅन चाललाय खाली धरणावरती जायचा आणि जो पट्टा आहे मेन मधला, तिथेच जाऊन आम्ही फोटो काढणार आहे गाड्यांचे. त्यावेळेस कॅमेरा पण कोणाचा मिळतोय का? काय करत होतास? व्हॉट इज करत काय होतास भावा तू?
बोललो असतात काय संडेला फिक्स असेल ना, नेक्स्ट संडेचा बोलू. संडेच टाइम करतो. संडे सकाळी जाऊ. सकाळी 4:30-5 वाजता 6:30-7 वाजता निघू. परत बोल. हे अशी माणसं भेटतात म्हणून मी वरती येत नाही. मोठी माणसं आहेत, आपला कुत्रा विचारतोय. भावाकडे एक्सपल्स आहे, भावा ऍक्टिवा घेऊन आलाय. तो किका मारत बसलाय माग, आम्ही दोघं आलो. ऑफ-रोडिंग GT 650 वरती ऑफ-रोडिंग. तो एक्सपल्स सोडून ऍक्टिवा घेऊन आलाय, त्याचे तर फाटणार आहे. सो गाईज, संडे स्पेंड 12. खूप मजा आली भाई, खूप मजा केली. असे महिन्यातून एकदा नाही भेटत आम्ही, ॲक्च्युली सारखं भेटत असतो. बट एक दिवस असा असतो पूर्ण त्या भेटण्यामधले एक भेटणं असं असतं की ते खूप स्पेशल असतं. जसं की आजचं होतं, अनप्लॅन्ड होतं, सगळं अनप्लॅन्ड होतं. बट अचानक भयानक सगळा विषय झाला आणि भेटलो वगैरे, मजा आली. सो ॲक्च्युली आजचा डिस्कस करण्याचा पॉईंट हा होता की यावेळेस आम्ही IBWला जायचं म्हणजे अवॉइड करतो आहे. कारण निरंजन बोलतो आहे की असं पण आपण आता रॉयल एनफिल्ड जर ओन करतो आहे तर आपण यावर्षी मोटोवर्सला जाऊ. मग तो आमचा एक प्लॅन असा झाला आहे की जर मोटोवर्सला गेलो तर मोटोवर्सलाच जाणार आहे. जर बाईक घेऊन गेलो तर बाईकवरती मी, जहीर, आपला हा निरंजन आणि विवेकचं अजून मला काय माहीत नाही आहे. सो तो विषय आहे. आणि जर बाईकवर गेलो तर बाईकवरती, नाहीतर मग सरळ निरंजन बोलला की तुझी कार घे वेरणा, नाहीतर माझी रिट्स घेतो. बोलो एकदम स्वस्तात मस्त एकदम ट्रिप होईल, क्लास एकदम. सो मी आताच घरात सांगून ठेवणार आहे की नोव्हेंबरमध्ये माझ्या प्लॅनिंग्स आहेत, मी बाहेर चाललो आहे करून. मजा आहे का मजा भाई. एवढे चाळे केलेत ना आज, एवढी मस्ती केली आहे ना की बासच. मजा आली भाई, मजा आली, खरंच मजा आली. ही मजा पाहिजे भाई आयुष्यात. ही मजा जर आयुष्यात नाही आहे तर तुम्ही आयुष्य जगत नाही आहे, तुम्ही जस्ट दिवस रेटायचे म्हणून रेटताय. जास्त स्ट्रेच करण्यात काय मजा नाही आहे. छोटाच व्लॉग असणार आहे. शूट खूप केलं आहे बट छोटाच व्लॉग करेन मी, एडिट करून टाकेन. सो दॅट्स इट गाईज. इथून मला एक अर्धा पाऊण तास लागेल घरी पोहोचायला, कारण मी स्लो चाललो आहे. तुम्ही बघू शकता 80-90च्या स्पीडने चाललो आहे मी. सो दॅट्स इट गाईज. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे. स्टील जे लोक सपोर्ट करतायत ते लोक आहेत सपोर्टला. थँक्यू, त्यांना खूप मोठं थँक्यू माझ्याकडून. आणि जे लोक नवीन येत आहेत तर प्लीज सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन आली तर व्हिडिओ बघा, ॲटलिस्ट थोडासा व्हिडिओ बघा, 2.5-3 मिनटाचा व्हिडिओ बघा. जर आवडला तर पुढचा बघा, कंटिन्यू करा. आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
सो सायनिंग ऑफ सातारकर आब्या. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.